नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसेवा अकॅडमीच्या महाराष्ट्राचा भूगोल या नोट्सचा रिव्ह्यू करणार आहोत. तर महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो कंबाईनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. याची प्राईस जी आहे ती अराउंड 240 आहे. तुम्ही याला ऑनलाईन परचेस करू शकता किंवा लोकसेवा मॉलमधनं पण घेऊ शकता. तर याची अनुक्रमणिका आपण इकडे पाहतोय. महाराष्ट्राची स्थापना, स्थान विस्तार, आकार, राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, भूगर्भशास्त्र, मृदा, नदी प्रणाली, हवामान, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती, पॉप्युलेशन 2011, ग्रामीण वस्ती, तांडे, स्थलांतर, आदिवासी जमाती, कृषी, पशुधन, मासेमारी, जलसिंचन, उद्योग, वाहतूक, दळणवळण आणि पर्यटन असे टॉपिक्स या नोट्समध्ये देण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता अशा टाईपचे याचं जे फॉन्ट स्टाईल वगैरे आहे ते आहे. आणि याच्यामध्ये खूप स्टार्टिंगचा जो टॉपिक आहे तो महाराष्ट्राचं फॉर्मेशन कसं झालं त्या सर्व गोष्टीशी संबंधित आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा स्थान विस्तार जे आहे त्या सर्व गोष्टी या दुसऱ्या टॉपिकमध्ये व्यवस्थित देण्यात आलेला आहे. नंतरचा टॉपिक आहे पॉलिटिकल जॉग्रफी. यामध्ये कुठल्या जिल्ह्याचं विभाजन कुठल्या जिल्ह्यामधून कधी झालं, कुठे किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत, कशाला लागून कोणाची सीमा आहे, त्या सर्व या टॉपिकमध्ये देण्यात आलेलं आहे. जिकडे जिकडे आवश्यक आहे तिकडे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर फिजिकल जॉग्रफीचा जो टॉपिक आहे म्हणजे डोंगर रांगा कुठे, कुठून कुठली खिंड जाते म्हणजेच घाट असतात वगैरे या सर्व गोष्टी आहेत. तर हा जो मॅप आपण इकडे बघतोय हा जसाचे तसा प्रश्न कंबाईनसाठी आलेला होता आता रिसेंटली 2024च्या कंबाईनमध्ये. तर इकडे आपण पाहू शकता. त्यानंतर वेगवेगळे जे सर्व गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या डोंगर रांगा वगैरे हे या मॅपमधून आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिअर होऊन जातील की कुठे कुठली डोंगर रांग आहे. सो बेसिकली ज्यावेळी एक्झाम जवळ येते तर त्यावेळी प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे की तुम्ही स्टेट बोर्ड्स घेऊन बसा किंवा दुसरं अगदी कुठलं मोठं बुक घेऊन बसा. ॲक्च्युली माझ्याकडे पहिले जे होतं ते सौदी सरांचं महाराष्ट्राचं जॉग्रफीचं बुक होतं, बट दॅट वॉज नॉट दॅट मच हेल्पफुल फॉर मी जस्ट बिकॉज इट हार्डली गिव्स अराउंड 3 to 4 questions. So it was not that much effective for me, and then I stopped reading it and I went for this. आणि मग त्यानंतर आपण पाहू शकता की ज्या उंच उंच डोंगर रांगा वगैरे आहेत तर त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. कुठले घाट कुठे आहेत, घाटांवरती हा जसाच्या तसा क्वेश्चन या ठिकाणी आला होता ते सुद्धा आपण बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर लेण्या कुठे आहेत, तर लेण्यामध्ये ज्या ऑलमोस्ट बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारले जातात की ज्या एलिफंटा लेणी, कान्हेरी लेणी, आणखी अजिंठा तर सर्वांना माहीतच आहे, पितळखोरा वगैरे लेणी ज्या आहेत, पारगाव लेणी. तर या सर्व लेण्या आपल्याला कुठे आहेत काय नाही ते आपल्याला माहिती पाहिजे. महत्त्वाचे धबधबे या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर भूगर्भशास्त्र. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगर्भशास्त्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी कशा प्रकारचे खडक आहेत तर ते आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण त्या खडकांमधनं आपल्याला या गोष्टी समजतात की कुठे कुठल्या प्रकारची खनिजे मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे याचासुद्धा अभ्यास खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे. नक्कीच या सर्व गोष्टी तुम्हाला जास्त आउटपुट देऊ शकतात. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडकांचे प्रकार, ते कुठे आढळतात, कुठल्या थरांवरती त्यांचं संचयन झालेलं आहे, या सर्व गोष्टी फार व्यवस्थित देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर सॉईल पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ज्यावेळी तुम्हाला सॉईल माहिती असते तर त्याचबरोबर तिथे कुठली पिकं वगैरे येतात तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. नदी प्रणाली इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक वेन एवर यू गो, either you go for UPSC, MPSC, Rajya Seva or MPSC combined. It is the must read topic for each and everyone until it is the boring topic, but still you have to read this. सो त्याच्यानंतर याच्यामध्ये हे आपण पाहू शकता की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले आहेत ते इकडे विचारलेले आहे. तर त्याच्यामध्ये की नद्यांचा दक्षिण उत्तर क्रम सांगा, उत्तर दक्षिण क्रम सांगा, उत्तर दक्षिण, दक्षिण उत्तर, पश्चिम पूर्व अशा पद्धतीनं कुठल्या नद्यांचा क्रम सांगा, उपनद्या सांगा, नद्यांचे उगम, नद्यांची लांबी, नद्यांच्या पात्र जी कुठली मोठी आहेत कुठली लहान आहेत, कुठे कुठल्या नद्यांचा संगम होतो, कुठल्या नद्या पश्चिम वाहिनी, कुठल्या नद्या पूर्व वाहिनी, या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नदी प्रणाल्यांचा व्यवस्थित अभ्यास देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर कुठल्या नद्यांवरती कुठले जलाशय किंवा कुठले प्रोजेक्ट्स आहेत त्यासुद्धा गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. अँड अगेन दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन फॉर द रिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र. देन येतो हवामानाचा टॉपिक. तर हवामानसुद्धा महत्त्वाचं आहे आणि स्पेशली याच्यामध्ये जर बघायचं झालं तर त्रिवांता आणि हर्क
यांनी जे क्लासिफिकेशन केलं आहे हवामानाचं, वेन इट कम्स टू महाराष्ट्र देन यू हॅव टू रीड ऑफ द 3 वार्ता. तर त्यांचे इकडे पण आपण पाहू शकतो की डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर वनसंपत्ती, कुठे कुठल्या प्रकारची खनिजे मिळतात, ऊर्जा साधन संपत्ती आणि त्याच्यावरशी रिलेटेड जे प्रोजेक्ट्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचे. अगेन द पॉप्युलेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, सो यू हॅव टू रीड इट विदाउट डुईंग एनी काइंड ऑफ. अँड इकडे आपण पाहू शकतो की भारताची लोकसंख्या सुद्धा व्यवस्थित देण्यात आलेली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या वस्त्यांचे जे प्रकार आहेत तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.